हा नवा जी.आर. काढल्यानंतर सरकारमधला एक मोठा नेता नाराज झाला आणि तो मोठा नेता म्हणजे मंत्री छगन भुजबळ। खरं तर आत्ताच नुकतंच छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं होतं, त्यानिमित्तानं असलेली त्यांची नाराजी दूर झाली होती आणि त्यातच सरकारनं हा जी.आर. काढला आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ नाराज झालेले आहेत। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी किंवा ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारनं एक मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसींसाठी नेमलेली आणि त्यामध्ये छगन भुजबळांना सुद्धा स्थान दिलंय। तरी सुद्धा छगन भुजबळ आता कोर्टात जाण्याची भाषा करतायत आणि त्यातच जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना पुन्हा एकदा डिवचलंय। आपण पाहूयात। छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आत गेले। पुढच्या काही मिनिटांतच छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला न जाताच सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले। भुजबळांचं या आत जाण्याचं आणि बैठकीला न बसताच बाहेर पडण्याचं कारण म्हणजे भुजबळांची नाराजी। छगन भुजबळ पुन्हा नाराज झाले। नाराजीचं कारण अर्थातच सरकारनं जरांगेंच्या आंदोलनावेळी काढलेला नवा जी.आर. यंदा जरांगेंच्या आंदोलनावेळी भुजबळ जरा उशिरानंच मैदानात उतरले, मात्र सरकारनं जी.आर. काढताच आता मात्र भुजबळांनी दंड थोपटले। जी.आर. विरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। जात बदलता येत नाही ना। ठीक आहे, संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय, कायदेशीर होय। सरकारनं नवा जी.आर. काढल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये थोडा संभ्रम दिसतोय। एका दिवसामध्ये 2 तासामध्ये अभ्यास होत पण नाही। आम्ही सुद्धा आज दिवसभर आमच्याकडे आहे, पुन्हा पुढचे दिवस आमच्याकडे आहे। आम्ही आणखी कायदेतज्ञाचा सल्ला घेऊ आणि गरज पडली तर आम्ही हे आंदोलन सुद्धा पुढे नेऊ किंवा कोर्टामध्ये सुद्धा जाऊ। तो मार्ग आमच्याकरता मोकळा आहे। दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी एक गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं। भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या गोटात नाराजी असताना तिकडे जरांगेंनी भुजबळांना डिवचलंय। भुजबळ नाराज म्हणजे जी.आर. पक्का अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे। मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जी.आर. खोटा आहे। हा जी.आर. जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी.आर. काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे। छगन भुजबळ सरकारमध्ये आहेत आणि एका जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही असं म्हणत भुजबळांची नाराजी सुद्धा सरकारवरच आहे। अशा वेळी सरकारनं भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। सरकारनं आज ओबीसी आरक्षण उपसमितीची घोषणा केली, त्यामध्ये भुजबळांना स्थान देण्यात आलंय। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपकडून पंकजा मुंडे, गणेश नाईक, अतुल सावे, शिंदेच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, संजय राठोड, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे यांचा समावेश करण्यात आलाय। खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे। असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही। जो त्या शेवटी हैदराबाद गाजी तर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत। त्यामुळं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये 80% 90% त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखले मिळाले। जरांगेंच्या पहिल्या आंदोलनावेळी जरांगेंना अंगावर घेणारे भुजबळ यंदा मात्र जरांगेंविरोधात बराच काळ शांत होते। जरांगे मुंबईत आल्यावर भुजबळ पहिल्यांदा बोलले, त्याही वेळी भुजबळांनी 2 महत्त्वाची वक्तव्य केली होती। एक म्हणजे ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नकोत आणि दुसरं म्हणजे हे ओलांडलं तर कोर्टात जाऊ।
मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांनासुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकं सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आमचे जे काही आम्हाला 27%मध्ये 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहे. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेटिक अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका. भुजबळ गेल्या वर्षभरात 2 वेळा नाराज झाले. एक म्हणजे सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे भुजबळ नागपुरातून परतले होते. आता GR वरून नाराज झालेले भुजबळ बैठकीआधी परतले. भुजबळ हा राज्यातला सगळ्यात मोठा OBC चेहरा आहे. राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रमुख OBC नेतृत्व होण्याची भुजबळांची महत्त्वाकांक्षा आहे. OBC भाजप आणि भुजबळांच्या पाठीशी राहिले. मराठा आरक्षणाचा लढा पेटलेला असताना भुजबळांचं जरांगेंना अंगावर घेणं भाजपच्या पथ्यावर पडलं होतं. OBC कोट्यातून मराठा आरक्षण नको ही भुजबळांची भूमिकाही भाजपच्या राजकारणाला पूरक ठरलेली आहे. जरांगेंविरोधात फडणवीसांची उघडपणे बाजू घेणारा पहिला नेता छगन भुजबळच होते. पुढच्या काळातही विविध राज्यातल्या निवडणुकांमध्ये विशेषतः बिहारमध्येही भाजपचा OBC मतांवर भर राहणार आहे. आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावं असं फडणवीसांचं म्हणणं होतं असा दावा भुजबळांनी केला होता. या सगळ्या कारणांमुळे भुजबळ नाराज असणं हे सरकारसाठी आणि विशेषतः भाजपसाठीही हिताचं नाही. भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही सगळेजण असो या संदर्भामध्ये नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे याचा असेसमेंट घ्यायला 1-2 दिवसाचा कालावधी लागेल. तो झाल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मी निश्चितपणाने मांडेन. भुजबळ हे OBCंचे लढवय्ये नेते आहेत. OBCंच्याच मुद्द्यावर भुजबळांनी शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली होती. आता भुजबळांनी महायुती सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे भुजबळांचं पुढचं पाऊल काय असेल याची आता उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.